श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर कसे चालले आहे तुमचे नवरात्रीचे उपवास वगैरे? तर आज मी करते आहे नवरात्रीचा लूक. ॲक्च्युली आधीच करायचा होता, बट थोडा टाईम इश्यू होता. तर इथे मी फ्रेश लुकचे लेन्स टाकलेले आहेत. तर इथे बघितलंच असेल तुम्ही कसं हे जे करेक्टर आहे ते BGMचं करेक्टर आहे. ॲक्च्युली आधी मी टोनिंग केलेलं आहे, मॉइश्चरायझर लावलेलं आहे आणि त्याच्यावर आता मी प्रायमर लावलेला आहे आणि आता मी करेक्टर करते आहे. हे जे BGM आहे, बिजलगाडा मेकओव्हर्स त्यांचं आहे. ब्राऊन करेक्टर आहे, खूपच सुरेख आहे, ऑल इन वन आहे आणि त्याचं कव्हरेज पण खूप छान आहे. 90 to 95% मस्त छान कवर होतं. ज्यांना हेवी बेस करायचं नसतं त्यांच्यासाठी खूपच छान आहे. त्याच्यानंतर मी इथे घेतलेलं आहे मोयराचं कन्सिलर नंबर आहे 250. एकदम लाईटवेट आहे आणि खूप स्मूथ फिनिश देतं. म्हणजे जरी तुम्ही स्वेटप्रूफ आहे, त्याच्यानंतर ते एकदम खूप छान आहे स्मूथ. तुम्ही रेग्युलर देखील यूज करू शकता. कन्सिलर जे आहे ते अप्लाय करून झाल्यानंतर इथे मी आहे प्रॉपरली असं ब्लेंड करून घेतलेलं आहे. ब्युटी ब्लेंडर जे आहे ते लंडन प्राईमचं यूज केलेलं आहे आणि ते पण खूपच छान आहे. म्हणजे मी त्याच्यानंतर जे ब्लशर आहे ते अप्लाय करून घेतलेलं आहे. ब्लशर देखील मोयराचंच आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता, मी थोडंसं नोजवर पण हे केलेलं आहे, थोडा ग्लॉसी लुक केलेला आहे आणि इथे बघू शकते मी ब्लशर पूर्ण नोज, चीकबोन एरियाज अँड थोडंसं चिनवर अप्लाय केलेलं आहे. त्याच्यानंतर जो आपण कन्सिलर लावलेला आहे त्याला मी लॉक करते आहे कॉम्पॅक्टने. कॉम्पॅक्ट पण जे आहे ते मोयराचंच आहे. मोयराचे प्रॉडक्ट खूप स्मूथ आहेत आणि ते कसं दांड्या खेळताना वगैरे आपल्याला घाम येतो, त्याच्यामुळे तुम्ही नक्की हे लाईटवेट प्रॉडक्ट्स यूज करू शकता. त्याच्याने लुक पण खूप छान राहतो आणि लास्टिंग पण छान आहे. त्याच्यानंतर जे आहे माझं मी इथे आय मेकअप करायला घेतलेला आहे. मी जे ब्रश यूज करते आहे ते लंडन प्राईमचे ब्रश आहे ते. आणि त्याच्यानंतर जे आहे मी ब्राऊन शेड घेतलेला आहे. ब्राऊन इज ऑलवेज माय फेवरेट शेड आहे आणि सगळ्या स्किन टोनवर जातात. त्याच्यानंतर तुमच्या सगळ्या आउटफिट्सवर ब्राऊन जातो. तर इथे मी बघू शकता की डेप्थ केलेली आहे. म्हणजे जे मी प्रॉडक्ट्स घेतलेले आहे ते माझ्या जी क्रीज लाईन आहे तिथपासून आतपर्यंत सेम शेड मी इक्वली असा ब्लेंड करून घेतलेला आहे. तुमचं ब्लेंडिंग परफेक्टली व्हायला पाहिजे, कुठेही पॅची लुक नाही आला पाहिजे. तुम्ही इथं बघू शकता जसं आउटर कॉर्नरला मला थोडंसं असं वाटतं प्रॉडक्ट जास्त झालं, नंतर मी ते थोडंसं कमी केले होते. पण इथे बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे आईज अजून बोल्ड वाटत आहेत फक्त एक सिंगल शेडने. त्याच्यानंतर आहे मोयराचं अगेन मोयरा माझं खूप फेवरेट प्रॉडक्ट्स आहेत. त्याच्यानंतर जे आहे मी आयब्रो फिलिंग करायला घेतलेलं आहे. पहिल्यांदा आपण जे प्रॉडक्ट्स घेतलेलं मोयराचं जे आहे खालून मी आयब्रोजला आउटलाईन करून घेतली, त्याच्यानंतर वरच्या साईडने आउटलाईन केली आणि त्याच्यानंतर मी जे आहे आतमध्ये आयब्रो फिलिंग केलेलं आहे. आपण नेहमी लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा पण कधी आयब्रो फिलिंग करता तेव्हा जे बॉक्स सेक्शन एंडिंगला फिल करायचं आहे. गॉर्जियस गर्लचं इथे काजळ यूज करते, डार्क अँड बोल्ड आहे. खूपच छान काजळ लागतं. थोडंसं लागत नव्हतं म्हणून मी हातावर रब करून अगेन मी अप्लाय करते. खूप डार्क आहे आणि मी डोळ्यांच्या खाली ह्याच्यासाठी आयशॅडो वापरते नेहमी. तर जे पण तुम्ही काजळ यूज करता तुमचं काजळ तुमच्या बेसमध्ये मिक्स होऊ नये. काय होतं, जर काजळ बेसमध्ये मिक्स झालं तर मग ते सगळा स्मज असं ब्लॅकिश लुक येऊन जातो. त्याच्यामुळे इथे मी लिप लाईन अगेन ब्राऊनने करून घेतलेली आहे. नेहमी लिपस्टिक अप्लाय करताना आउटलाईन करून घेत जा, जेणेकरून लिपस्टिक बाहेर जात नाही आणि एक लिप्सचा तुमचा प्रॉपरली शेप असं विजिबल होतं. त्याच्यानंतर लाईट पीच कलरचा जो आहे मी शेड इथे फिल करून घेतलेला. मस्त असा 2 शेड मिक्स केल्याने एक वेगळाच लुक येतो. नेहमी जो एक बेस शेड ठेवायचा लिप्सला, जेणेकरून तुमची लास्टिंग पण जास्त काळ राहते आणि त्यातल्या त्यात एक सिंगल शेड असला तर तो तेवढा पॉपअप होऊन नाही येत लुक. 2 शेड मिक्स केल्याने लुक पण खूप छान येतो आणि शेड पण मस्त राहतो आणि लास्टिंग पण खूपच छान राहते. अशा प्रकारे हा आजचा लुक आपला क्रिएट झालेला आहे. मस्करा लावते आहे इथे मी. मस्करा जो आहे फेरारुसीचा आहे, डबल स्ट्रोक. खूप छान आहे फेरारुसीचा मस्करा. एक लोअर अँड अप्पर लॅशेससाठी तुम्ही वेगवेगळे देखील यूज करू शकता. तुमचा सगळा जो लुक आहे ना डोळ्यांवर असतो मैत्रिणींनो. तुम्ही डोळे जेवढे बोलके करू शकता ना तेवढा सगळा लुक तुमचा एकदम मस्त होतं. इथे रिकॉर्डचं आयलायनर आहे. ॲक्च्युली ग्रीन यूज करायचं होतं मला, बट येल्लो चूज केलं. बट ते मला खूपच जास्त बोल्ड वाटत होतं, कारण की मी जेव्हा लुक करायला घेतला तेव्हा छान असं आफ्टरनून होती
बट थोडंसं काम आल्यामुळं अगेन खूप डिले झालं मला आणि मला टाईम थोडासा भेटला नाही. नंतर मी डिसाईड केलं की नाही खूप जास्त वाटतं, ते ग्रीन करायला घेतलं. आयशॅडो मिक्स करत होते, ग्रीन पण मला खूपच जास्त वाटायला लागला. त्याच्यानंतर मी अगेन परत मी ब्लॅकवर आले. मी परत स्मज हे केलेलं. ॲक्च्युली मला ग्रीन विंग लायनर करायचं होतं, ते जास्त चांगलं वाटलं असतं, पण मी परत मग ब्लॅक आयशॅडो फिल केलं त्याच्यावर आणि मग काजळ लावून स्मज करून घेतलेलं. इथे बघू शकता थोडासा येल्लोइश टोन दिसतो आहे, बट मी त्याला डार्कनेस केलं आणि मग ते स्मज करून व्यवस्थित दोन्ही डोळ्यांना करून घेतलेलं आहे. तुम्ही जेव्हा पण कधी ब्लॅकबरोबर काम करता तेव्हा सांभाळून करत जा. थोडंसं पावडर वगैरे जास्त अंडर आईज खाली अप्लाय करा, जेणेकरून प्रॉडक्ट पडणार नाहीत आणि मेस होणार नाहीत. नवरात्री चालू आहे आणि सगळा लुक जो आहे तो बिंदीवर येतो. तुम्ही जेवढं बिंदी किंवा ह्या अशा गोष्टी बोल्ड करता तेवढा छान लुक येतो. आणि हा असा माझा आजचा लुक रेडी झालेला आहे. नेहमी मी हॅक बघत असते हे जे टूथपिकवालं, मी म्हटलं चला आज मी पण ट्राय करते. सो मी 3 असे टूथपिक घेतलेले, त्यांना थोडंसं रबर लावून घेतलं आणि त्याच्यानंतर जे आहे रिकोडचं आयलायनर यूज केलेलं आहे मी इथे. अशा पद्धतीने टूथपिक यूज करून त्याला मी रिकोडचं लायनर घेतलं आणि जे आहे डोळ्यांच्या साईडला असे 3 डॉट्स आणि चीनवर 3 डॉट्स असे करून घेतलेले आहेत. आणि मला ते खूप छान आणि मस्त वाटलं की एका मिनटामध्ये हँड वगैरे शेक होत नाही, काही नाही आणि पटापट असं आपलं काम होऊन जातं. म्हणजे क्लायंट्सला करताना देखील डॉटिंग खूपच छान आहे. खूप ट्रेंडिंगमध्ये होतं, म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघूया. तसं मला खूप छान वाटलं. मी फर्स्ट टाईम हा नवरात्री लुक करते आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. अगेन एंडला मी मेकअप फिक्सर स्प्रे यूज केलेला आहे. कलर बारसा आहे आणि खूप सुरेख आहे. म्हणजे याच्यामध्ये स्मूथिंग आणि शाईन इफेक्ट खूप छान आहे आणि मला तर माझा लुक खूपच आवडला. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर हेअरचं काय करू विचार करत होते, त्याने हेअर ॲक्सेसरीजचं पण हॅक बघितलं होतं. मी तो व्हिडिओ तुम्हाला खाली टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन बघा आणि नवरात्रीसाठी असा लुक क्रिएट करा. तर इथे मी कर्ल्स मशीनने थोडेसे एंड्सला कर्ल्स करून घेतलेले आहेत. फक्त थोडेसेच कर्ल्स केलेले का तर थोडंसं मेसअप लुक दिसावा म्हणून, थोडासा बाउन्स क्रिएट व्हावा म्हणून. तर इथे मी थोडंसं कर्लिंग मशीनने हे माझं कर्लिंग करून घेतलेलं आहे. फक्त एंड्सला, फ्रंटला मी थोडीशी अशी सागरवेणी घातलेली आहे आणि जे मी हेअर ॲक्सेसरीज थ्रेडने बनवलेलं त्या ॲक्सेसरीज मी अटॅच करून घेतलेला आणि अशा पद्धतीने माझा हा आजचा लुक असा क्रिएट होतो आहे. जर गाईज तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीने हेअर ॲक्सेसरीज आपले रेडी झालेले आहेत. माझा हा लुक कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. थँक्यू. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू गाईज.